आणि या निवडणुकामध्ये सर्रास बोगस सर्टिफिकेटचा सुळसुळाट होईल आणि ओबीसी मात्र प्रतिनिधित्वापासून आणि संविधानिक अधिकारापासून कोसो मैल दूर गेलेला असेल। आता वंजाऱ्यांनी ऊस तोडायला जावं, बंजारांनी तांडा सोडू नये। मुळात GR ॲज इट इज वर्डिंगमध्ये दिलेला आहे, पण त्याची जी उपाययोजना सुचवलेली आहे ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी आणि सहाय्यक कृषी अधिकारी या लोकांना जे काही चौकशी करून त्यांना मदत करा असं जे म्हटलेलं आहे हे घटनाविरोधी आहे, आरक्षणाच्या पॉलिसीच्या विरोधी आहे। उपसमिती निर्माण केलेली होती, त्या समितीनं तटस्थ राहून काही निर्णय घेण्याऐवजी बायस निर्णय घेतलेला आहे। निजामकालीन ज्या हे नोंदी त्याच्यानुसार मराठ्यांना कुणबीचं प्रमाणपत्र देण्याचा हा GR आहे। तुम्ही हातबल आहात का? सरकार मनोज जरांगेच्या आंदोलनापुढे झुकलंय का? GRच्या भाषेमध्ये वर्डिंगमध्ये फरक काहीच नाही, पण त्यांनी जी उपाययोजना सुचवलेली आहे ती उपाययोजना महाराष्ट्रातल्या ओबीसीचं आरक्षण संपवणारी आहे। जे काही महाराष्ट्रामध्ये बोगस सर्टिफिकेट इश्यू केली जात आहेत, अगदी 25,000पासून 5 लाखापर्यंत त्याचा दर निघालेला आहे, तर त्या लोकांना या GRद्वारे मनोधैर्य भेटणार आहे, मनोबल भेटणार आहे आणि ओबीसीचं आरक्षण संपुष्टात येणार आहे। मुळात हा GR संविधान विरोधी आहे। मुळात हा GR अगोदरच्या उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयाने जे जजमेंट दिलेले आहेत त्या जजमेंटच्या विरोधातला आहे। हा GR काढण्याचा अधिकार शासनाला नाही। मुळात जी उपसमिती निर्माण केलेली होती त्या समितीनं तटस्थ राहून काही निर्णय घेण्याऐवजी बायस निर्णय घेतलेला आहे आणि मुळात ओबीसी आरक्षण अशा एक्झर्शनद्वारे मला वाटते संपुष्टात आलेलं आहे। तुम्ही पण हातबल दिसताय, अनेक ओबीसी समाजाचे नेते सुद्धा नाराजी व्यक्त करतायत, पुढली दिशा कशी असणार आंदोलन? बघा, न्यायालयीन लढाई आहे, रस्त्यावरची लढाई आहे। सरकारला झुंडीची भाषा कळते तर झुंडसुद्धा घेऊन जावं लागेल। दुसरी गोष्ट PIL आहे, PILद्वारे इथले MPSC देणारे विद्यार्थी, रिक्रुटमेंटच्या स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी, वेगवेगळ्या प्रभावित संस्था, वेगवेगळ्या प्रभावित ओबीसींच्या संघटना, जातींच्या संघटना त्यांनी त्वरित एकत्रित येऊन किंवा सुमोटो पुढं जाऊन या निर्णयाच्या विरोधामध्ये गव्हर्नमेंटला म्हणजे याच्यावरती लवकरात लवकर स्टे आणणं यासाठी काम करावं लागेल आणि दुसरी रस्त्यावरची लढाई लढावी लागेल। सरकारने अतिशय तत्परता दाखवली, 1 तासात GR झाला चर्चेनंतर। मला वाटतं हे ठरलेल्या गोष्टी आहेत। मुळात न्यायालयाच्या निर्णयापुढं आपल्याला निर्णयाची अंमलबजावणी करताना येताना अडचणी येतील म्हणून काहीतरी हे थातुरमातुर केलेलं आहे। मुळात GR ॲज इट इज वर्डिंगमध्ये दिलेला आहे, पण त्याची जी उपाययोजना सुचवलेली आहे ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी आणि सहाय्यक कृषी अधिकारी या लोकांना जे काही चौकशी करून त्यांना मदत करा असं जे म्हटलेलं आहे हे घटनाविरोधी आहे, आरक्षणाच्या पॉलिसीच्या विरोधी आहे। ओबीसीचं आरक्षण संपवणारं हे काही ज्या काही उपाययोजना सुचवलेल्या आहेत असा निर्णय घेतलेला आहे, हा तो निर्णय आहे। तुम्ही 2 दिवसापूर्वीच म्हणला होतात की आम्हालाही मग लाखाचे मोर्चे घेऊन मुंबईला जावं लागेल। ही लढाई आहे, ती त्यांची लढाई संपली, आता मग ओबीसी पण मुंबईत दाखल होणार का? आता लढा ओबीसी आज बहुतेक ठिकाणी आज रास्ता रोको झालेले आहेत, निवेदनं दिली गेलेली आहेत आणि दुर्दैव या गोष्टीचं आहे की काही दिवसांवरती पंचायत राजच्या निवडणुका येऊन थांबलेल्या आहेत आणि या निवडणुकामध्ये सर्रास बोगस सर्टिफिकेटचा सुळसुळाट होईल आणि ओबीसी मात्र प्रतिनिधित्वापासून आणि संविधानिक अधिकारापासून कोसो मैल दूर गेलेला असेल। आता वंजाऱ्यांनी ऊस तोडायला जावं, बंजारांनी तांडा सोडू नये। वीटभट्टी किंवा पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी शारीरिक श्रमाची कामं, बांधकामामध्ये वाळू वाहणं, विटा वाहणं, बांधकाम करणं, प्लास्टर करणं ती कामं करावीत। मेंढपाळांनी मेंढ्यांचा व्यवसाय करावा। बलुत्या आलुत्यांनी आपले धोबी बांधवापासून ते सुवर्णकार बांधवापासून, कुंभारापासून ते लोहारापासून सगळ्या लोकांनी आपला आता आपण परत 400 वर्ष मागं जाणार आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सामाजिक न्यायाच्या तत्वाला हरताळ फासण्याचं काम या गव्हर्नमेंटनं केलेलं आहे। याच्या उपरोक्त मला काही बोलायचं नाही। आम्ही लढतो, आम्ही लाट्याकाट्या खातो, आम्ही दगडं आम्ही घेतो, वर्षाव झेलतो। आम्हाला जेवढं कळलं आहे तेवढं आमच्या मजदुराप्रमाणे आम्ही काम करायचा प्रयत्न करतोय। तुम्ही ठरवायचं आहे काय करायचं ते। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि
कि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.